नमस्कार, मी गणेश जाधव. एमसीएन न्यूजच्या खास चर्चा, खास डॉक्टर आन्सू या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अढेराव सर आहेत, त्यासोबतच डॉक्टर मुंडे सर देखील आहेत. खरं तर यांच्यासोबत आपण सांधेवात म्हणजे काय या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सर, एमसीएन न्यूजच्या खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या कार्यक्रमात आपल्या सगळ्या म्हणजे सगळ्यांचंच अर्थात आपल्या दोघांचंही स्वागत. खरं तर सर आपण तुमच्याकडे येऊयात. स्वतःचा परिचय द्यायचा झाला तर काय परिचय द्याल? नमस्कार, मी डॉक्टर किशोर मुंडे. मी संभाजीनगर येथील मेडिकल रुग्णालयात सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ व आर्थ्रोस्कोपी आणि कॉम्प्लेक्स ट्रॉमा सर्जन म्हणून कार्यरत आहे. माझं MS ऑर्थो हे पदव्युत्तर शिक्षण मी एम्स जोधपूर इथून पूर्ण केलंय. त्यानंतर मुंबईतील सायन रुग्णालयात मी असिस्टंट प्रोफेसर या पदावर 2 वर्ष सेवा दिलेली आहे. साऊथ कोरियामधून मी जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपीमध्ये फेलोशिप ही पूर्ण केलेली आहे आणि गेल्या 2 वर्षापासून मी मेडिकल रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहे. सर, तुमच्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा भरत अनेराव. मी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, कॉम्प्लेक्स ट्रॉमा सर्जन म्हणून मेडिकवर येथील छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकवरमध्ये कार्यरत आहे. माझं MS ऑर्थोपेडिक्स हे नाशिकवरून झालं. त्याच्यानंतर मी बराच काळ पुण्यामध्ये होतो. पुण्यामध्ये नरेंद्र वैद्य सरांसोबत काम केल्याच्या नंतर मी त्यानंतर स्वित्झर्लंडला गेलो. तिथं जॉईंट रिप्लेसमेंट आणि कॉम्प्लेक्स ट्रॉमाची फेलोशिप करून मी वापस आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील मेडिकवरमध्ये आता फुल टाइम कन्सल्टंट म्हणून जॉईन आहे. सर, आता आपण सांधेदुखीबद्दल बोलूयात. सांधेदुखी म्हणजे नेमकं काय? कुठला आजार असतो? सांधेदुखी म्हणजे आपले गुडघे असतील, आपले हिप जॉईंट असतील किंवा आपला कुठल्याही सांध्यावर सूज येणं, ते सांधे लाल होणं किंवा ते दुखायला सुरुवात होणं. तर त्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात, तर आपले सांधे कडक होतात, आपल्याला चालायला त्रास होतो, बसून उठताना किंवा पायऱ्या चढ उतार करताना हा त्रास व्हायला सुरुवात होतं. तर ह्याचं प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ते वयोमानानं होणाऱ्या सांध्याच्या झिजमुळं होत असतं. सर, ती वयानुसार कशी बदलतात? साधारणतः आपण बघितलं तर जसं वय वाढत चालतं तसं सांध्यामधला जो लिगामेंट्स किंवा मेनिस्कस जे की स्नायू असतात ते कमकुवत होत जातात. अच्छा. त्याच्यामुळे हाडे एकमेकाला घासायला लागतात. हे साधारणतः वेट बेअरिंग जॉईंट म्हणजे आपण म्हणतो नी जॉईंट किंवा हिप जॉईंट म्हणजे गुडघा आणि खुबा याच्या भोवती जास्त होतात. आणि एक दुसरा प्रकार असतो ज्याच्यामध्ये छोटे छोटे जे जॉईंट असतात हे दुखायला लागतात. सकाळच्या वेळी खूप जास्त दुखणार, मग दिवसभरामध्ये कमी होणार. हे साधारणतः वयावर डिपेंड नसतं, हे कधीही होऊ शकतं, जे छोटे छोटे चाळे. पण जे समजा मोठे मोठे जॉईंट आहेत, समजा अँकल जॉईंट, नी जॉईंट, हिप जॉईंट, हे जॉईंट काही विशिष्ट वय झाल्याच्या नंतर जसं की 60वी उलटल्याच्या नंतर 70 वर्षाच्या नंतर हे होतात. त्याच्यामध्ये ज्या जॉईंटमध्ये ज्या स्ट्रक्चर्स असतात, मेनिस्कस त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो, ह्याचं गादी याची थिकनेस कमी होऊन जाते वयामानानुसार आणि त्याच्यामुळे ते जी हाडे आहेत, ते जॉईंट आहेत, ते एकमेकांना घासायला लागतात हाडे आतमधले आणि त्याच्यामुळे पेन होतं. मग सर, सांधेदुखी म्हणजे आणि सांधेवात म्हणजे यामध्ये काय डिफरन्स? नॉर्मल सांधेदुखी ही कुठल्या एखाद्या विशिष्ट दुखापतीमुळे होत असते किंवा काही काळ आराम दिल्यानंतर ती बरी होऊन जात असते. संधिवात ही क्रोनिकली होणारी गोष्ट आहे, म्हणजे वर्षानुवर्ष सांध्याची झीज होऊन होणारी गोष्ट आहे ती. त्यामध्ये संधिवाताच्या बऱ्याच प्रकार असतात. त्यामध्ये आमवात म्हणजे ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो, जसं डॉक्टर अनेरावनी आता सांगितलं, तर आपण त्याप्रमाणे सकाळी सकाळी आपल्याला अर्धा ते पाऊण तास जॉईंट आखडून बसत असतील, कडकपणा येत असेल सांध्याला, छोटे छोटे जॉईंट इन्व्हॉल्ड असतील, सगळीकडचेच शरीरातले जॉईंट दुखत असतील, तर तो आमवाताचा एक प्रकार असतो. तर त्याचसोबतच संधिवातामध्ये दुसरा प्रकार म्हणजे गावठी आर्थरायटिस म्हणतो. शरीरातलं युरिक ऍसिडचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर आपल्याला सांध्यावरती सूज निर्माण होते आणि मग सांधे कडक होतात आणि आपल्याला सांधेदुखीचा त्रास व्हायला सुरू होऊन जातो. तर नॉर्मल संधिवातामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला स्पोर्ट्स इंजुरी झाल्यामुळे, जसं डॉक्टर अनेरावांनी सांगितल्याप्रमाणे गादीला जर मार लागलेला असेल, लिगामेंट्स फाटलेली असतील, तर यामुळं वय कमी असेल तरी तुम्हाला संधिवाताचा किंवा जॉईंट दुखीचा त्रास हा होऊ शकतो. सर, सांधेवातामध्ये व्यायाम आणि फिजिओथेरपी हे किती महत्वाचं? जसं मी तुम्हाला सांगितलं की काही सांधिवात जो आहे, जो कमी वयाच्या रुग्णांना होतो, ज्यांचं प्रामुख्याने कारण असं असतं की छोटे छोटे जॉईंट्स आहेत जे की हाताचे, पायाचे, त्यानंतर हे एल्बो हे दुखायला लागतात. अशा जे सांधिवात आहे ह्यांना आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणू शकतो. तर अशा रुग्णांनी जर समजा सकाळ सकाळी उठून जर समजा व्यायाम केला, फिंगर एक्झरसाइजेस केले, तर जे काही घटक असतात जे की जॉईंटमध्ये डिपॉझिट झालेले असतात, त्याच्यामुळे हे सकाळ सकाळच्या वेळेस, कारण की आपण रात्रभर झोपून उठलेलो असतो, जॉईंट्स पूर्ण रिलॅक्स असतात, ते घटक तिथं जे जमा झालेले असतात ते दूर होऊन जातात, ते जॉईंटमधून जॉईंट मोकळा होऊन जातो आणि त्याच्यामुळे ते दुखणं कमी होतं. तर हेच फिजिओथेरपी आहे, फिजिओथेरपीचंच काम आहे. पण जसं
सरांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा वयामानानुसार जर समजा नी जॉईंट आणि हिप जॉईंट जर समजा खूपच आर्थरायटिक झाले, 60-70व्या वर्षी खूपच हाडांची झीज होते, अशा वेळेस नुसती फिजिओथेरपी करून उपयोग नाहीये. त्याला पहिल्यांदा ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन एकदा त्यांच्याशी कन्सल्ट करून योग्य मार्गदर्शन घेऊनच पुढं फिजिओथेरपी वगैरे करायला पाहिजे. अच्छा. नक्की सर, खरं तर सांधेवात हा वयानुसार कसा होतो त्याबद्दल तुम्ही सांगितलं, बट कुठले त्याला काय म्हणता येईल, म्हणजे जर कोणाचं कशा पद्धतीनं दुखतंय किंवा हा सांधिवातच आहे का, हे कसं ठरवता येईल किंवा कसं हे रुग्णांना कळू शकतं? तर प्रामुख्यानं त्याची लक्षणामध्ये कसं असतं की सुरुवातीला जर आपल्याला अर्ली आर्थरायटिस, ज्याला सुरुवातीचा होणारा आर्थरायटिसमध्ये आपल्याला बसून उठताना किंवा पायऱ्या चढ उतार करताना त्रास व्हायला सुरुवात होतो किंवा इंडियन टॉयलेट वापरताना जर त्रास व्हायला सुरुवात होतो, ती अर्ली आर्थरायटिसची लक्षणं असतात. जसजसं तो आर्थरायटिस प्रोग्रेस होत जातो, जसं तो आर्थरायटिस गुडघ्याची आपली झीज वाढत राहते किंवा सांध्याची झीज वाढत जाते, तसं तसं तुमच्या दैनंदिनीच्या प्रत्येक गोष्टीला चालताना, पळताना, सगळी कामं करताना तुम्हाला सांधेदुखीचा त्रास व्हायला सुरू होऊन जातो. इव्हेंच्युअली काही काळानंतर अशी एखादी स्टेज येते ज्याच्यामध्ये तुम्हाला गोळी न खाता चालणं, फिरणं किंवा दैनंदिनीचे काम करणं अवघड होऊन जातं. तर अशा वेळी तुम्हाला कदाचित सिव्हिअर आर्थरायटिस बसलेला असू शकतो. तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं असतं आणि गरज पडलीच तर तुम्हाला सांधे प्रत्यारोपण म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट ही फायदेशीर पडू शकते. म्हणजे ताबडतोब डॉक्टरांशी कसा संपर्क करायचा, म्हणजे काय त्यामधलं एक पर्टिक्युलर गोष्ट कुठली आहे? नाही, ताबडतोब म्हणजे जेव्हा तुम्हाला असा त्रास होईल तेव्हा तुम्ही नजीकच्या डॉक्टरांकडे जा, त्यांच्याकडून सल्ला घ्या आणि गरज पडली तर मेडिकवरमध्ये आमची पूर्ण ऑर्थोची टीम आहे, जे की एक्सपर्ट आहेत त्याच गोष्टीमधले. तुम्ही कधीही येऊ शकता मेडिकवरमध्ये. व्यवस्थित तुम्हाला काउन्सिलिंग वगैरे होईल, तुमचा काय आजार आहे सगळं फाइंड आउट होईल आणि त्यानंतर व्यवस्थित सल्ला मिळेल. जो आजार आहे. म्हटलं की कुठलाही आजार म्हटलं की तपासण्या आल्या, हम्म. तर मुख्य सांधिवातामध्ये कुठल्या तपासण्या? सांधिवातामध्ये काही रक्ताच्या तपासण्या असतात आणि काही एक्सरेज असतात. साधारणतः जो की मी सांगितल्याप्रमाणे आणि सरांनीही सांगितल्याप्रमाणे छोटे जॉईंट्स जर दुखत असतील आणि वयोगट जर कमी असेल तर आम्ही मोस्टली रक्ताच्या तपासण्या करतो. त्याच्यामध्ये सिरम युरिक ॲसिड, सिरम RA फॅक्टर, सिरम तुमचं सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, अशा काही तपासण्या आहेत, ह्या करतो. त्याच्यानंतर आम्हाला सांधिवात आहे की नाही आणि मग त्याच्यावर जी ट्रीटमेंट द्यायची आहे ती डिसाईड होते. पण जर समजा हा सांधिवात जर समजा 60, 70, 80 वर्षाच्या रुग्णांना असेल तर त्यावेळेस मेनली रक्ताचे तपासण्या पण असतात आणि एक्सरेज पण असतात, की म्हणजे जॉईंट्स किती खराब आहेत काय हे एक्सरेवर दिसतं आपल्याला. कमी वयाच्या पेशंटमध्ये ज्यांना छोटे जॉईंट्स दुखतात त्यांना जास्त काही एक्सरेची काही गरज नसते. मोस्टली ते आपण क्लिनिकल एक्झामिनेशन आणि रक्ताच्या चाचण्यावरच आपण त्यांचा हे करतो, इलाज करतो. पण मग जर समजा वयोगट 60-70 असेल, जर हाडांची खूप जास्त झीज झालेली असेल तर मग आपल्याला कदाचित जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सांधे प्रत्यारोपण याचा विचार करायची गरज असते. सर, त्याबद्दल तर सरांनी सांगितलंच. मात्र एक कुठला कालावधी असतो, म्हणजे त्या कालावधीमध्ये एवढ्या दिवसाची ट्रीटमेंट असेल किंवा एवढ्या महिन्याची ती ट्रीटमेंट असेल, त्या ट्रीटमेंट नंतर तो आजार बऱ्यापैकी कमी होतो, जाणवतो लोकांना? सर्वसाधारणपणे जर तुमच्या गुडघेदुखी जर गोळ्या औषधांना बिलकुल बरी होत नसेल, तुमच्या दैनंदिनीच्या क्रिया जर अवघड झालेल्या असतील, तुम्हाला चालणं, फिरणं, बसणं, उठणं तुम्हाला खूप अवघड जात असेल, गोळी औषधांना फरक पडत नसेल, फिजिओथेरपी किंवा इंजेक्शननं जर तुम्हाला लाभ झालेला नसेल, तर अशा वेळी तुम्हाला सांधे प्रत्यारोपणाची गरज पडत असते. सांधेरोपण हा अखेरचा पर्याय असतो. सुरुवातीला सगळे तुमचे ऑर्थोपेडिक सर्जन, अस्थिरोग तज्ञ, गोळ्या औषधं, फिजिओथेरपी आणि जास्तीत जास्त गरज पडली तर इंजेक्शन्स याच्याने तुम्हाला सांधेदुखी बरी करायचा प्रयत्न करतात. या सगळ्या गोष्टी करून पण जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होतच असेल तर कदाचित तुम्हाला सांधे प्रत्यारोपणाची गरज पडू शकत असते. आता सांधेदुखी हा प्रामुख्यानं ग्रामीण भागामधल्या महिलांमध्ये किंवा शहरी भागातही आढळतो, पण प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. त्यामागचं कारण पण आहेच की शेती काम असेल किंवा जे काही या गोष्टी असेल, त्यामुळे तो आजार तिथे आपल्याला बघायला जास्त मिळतो. तर त्यांच्यासाठी जर काही सल्ला द्यायचा झाला? 2 कारणं आहेत ज्यामुळे आपल्याला ग्रामीण भागामध्ये ते जास्त प्रमाणात बघायला मिळतं. एक तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की शेती काम करताना आपण जड वजन उचलणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडियन आपल्या ज्या दैनंदिनीची आपण ज्या कामं करतो त्यामध्ये आपण मांडी घालून बसणं खूप जास्त करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील रुग्ण हे थोडेसे निग्लेक्टेड असतात ट्रीटमेंटच्या पद्धतीत. जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास झाला तरी ती वर्षानुवर्ष गुडघेदुखीसोबतच त्यांचं आयुष्य काढत असतात, वेळेवर ते ट्रीटमेंट घेत नाही. तर ह्या 2-3 कारणांमुळे आपल्याला ग्रामीण भागामध्ये थोडंसं प्रमाण संधिवाताचं आणि याचं जास्त व्हायला मिळतं.
तर रुग्णांना माझा असा एकच सल्ला आहे की जर तुम्हाला गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, जर तुम्हाला त्रास व्हायला सुरू झाला तर त्याची वेळीच ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या स्टेजपर्यंत जाण्याची गरज पडत नाही. आणि जरी तुम्हाला जर सांधे प्रत्यारोपण, जॉईंट रिप्लेसमेंटची गरज पडली तरी त्या ऑपरेशनचा सक्सेस रेट हा खूप चांगला आहे. तर जर तुम्हाला खूप जास्त त्रास असेल, गोळ्या औषध फिजिओथेरपीनं कमी होत नसेल तर तुम्ही व्यवस्थित ती ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. अच्छा, नक्कीच सर, आपण आता जॉईंट रिप्लेसमेंटकडे येऊया. खरं तर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही कधी केल्या जाते आणि ती किती गरजेची? जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही शक्यता वयोवृद्ध लोकांमध्ये, म्हणजे ज्यांचं वय समजा 60च्या पुढे आहे, 55-60च्या वरती आहे आणि जॉईंटची कंडिशन किती खराब झालेला आहे जॉईंट याच्यावर डिपेंड राहते. आणि याच्यानंतरही आपण जर विचार केला तर जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे हे नाव परसे जॉईंट म्हणजे काय, आम्ही काय सांधा डायरेक्ट आम्ही काढून दुसरा बदलत म्हणजे दुसरा बसवत नाही. हा गोड गैरसमज आहे सगळ्या लोकांमध्ये. तसं न असता आपण काय करतो, जो जास्त खराब झालेला घासलेला सरफेस आहे त्याच्या भोवती फक्त इम्प्लांट टाकतो. इम्प्लांट म्हणजे काय, की जे समजा कृत्रिम आपण सांधा म्हणू शकतो. सांधा तर तसाच राहतो सगळा, फक्त सरफेस आपण चेंज करतो. आणि ज्या नंतर मुवमेंट होणार आहे, ज्या नॉर्मली आपल्या देवाने दिलेल्या सांध्यासोबत आपल्या ज्या मुवमेंट होत असतात त्या आता ह्या इम्प्लांटच्या गुळगुळीत सरफेस भोवती होणार आणि त्याच्यामुळे पेन कमी होणार. म्हणजे जी मेन पॅथॉलॉजी आहे, जे हाड घासल्यामुळे दुखणं होतं, ते हाड एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्येच येणार नाही. ते इम्प्लांटच्या ठरवता येईल त्याची? योग्य वेळ ही जर समजा तुम्हाला फारच दैनंदिन कामामध्ये अडचणी येत असतील, चालताना प्रॉब्लेम येत असेल, पायामध्ये बाक आलेला असेल, त्याच्यानंतर तुम्हाला उठता बसता मांडी घालून बसता येत नसेल, ओके, ह्या सगळ्या गोष्टी, आणि खूपच जास्त पेन असेल चालता वेळेस, तर तुम्ही नक्कीच म्हणजे तुमची खरंच कंडिशन अशी आहे की आता तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंट करायलाच पाहिजे. सर, थोडक्यात मराठीत जर बोलायचं झालं हं. तर नितंब बदलणे आणि गुडघा बदलणे यामध्ये काय फरक? नितंब म्हणजे आपण हिप जॉईंट म्हणू शकतो आणि गुडघा म्हणजे आपला नी जॉईंट. तर नितंब कधी बदलला जातो, त्याचे प्रामुख्याने 2-3 गोष्टी आहेत ज्या की आपण जाणून घेतल्या पाहिजे. कोविडच्या नंतर आपण कोविड हा आजार पाहिला होता, जी की इतकी मोठी महामारी होती, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस आपल्याकडे ट्रीटमेंट पण नव्हत्या. त्यावेळेस आपल्याला स्टिरॉइड आणि बाकीच्या काही कोविशिल्ड ज्या वॅक्सिन आहेत याच्यामुळं आपल्याला त्याचा यूज करायला लागला. आता त्या गोष्टींनंतर त्याचा साईड इफेक्ट म्हणून जे आपला जो खुबा आहे, त्या नितंब तुम्ही जे म्हणला खुबा आहे, त्याचा जो बॉल आहे, त्या बॉलला रक्तपुरवठा कमी झाला आणि कमी झाल्यामुळं तो बॉल खराब झाला. तो बॉल खराब झाल्याच्या नंतर ज्या गुळगुळीत सरफेस भोवती परत तेच आपलं गुळगुळीत सरफेस भोवती ज्या मुवमेंट होणार होत्या त्या नाही व्हायला लागल्या. त्याच्यामुळं तो तिथं लोकांना पाय चालण्यामध्ये, मांडी घालून बसण्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम यायला लागला. मग त्यावेळेस आपण तो जो खुबा बदलला, म्हणजे ते जी खुबा बदलण्याची जी सर्जरी आपण करतो त्याला टोटल हिप रिप्लेसमेंट आमच्या लँग्वेजमध्ये म्हणतो आम्ही. तो पण त्याची मेकॅनिझम सेमच आहे की बाबा आपण इम्प्लांट टाकणार आणि आता ज्या होणाऱ्या सगळ्या मुवमेंट आहेत त्या इम्प्लांटच्या भोवती होणार. ही झालं टोटल हिप रिप्लेसमेंटची. फक्त एवढंच कारण नाही तर पडल्यानंतरही सुद्धा बॉलचं फ्रॅक्चर होऊ शकतं, त्याच्यानंतरही आपल्याला ते ऑपरेशन करण्याची गरज लागू शकते. जसं सरांनी सांगितलं, अँकायलोसिंग स्पॉन्डायलोसिस, त्यानंतर तुमचं रुमॅटॉइड आर्थरायटिस सिव्हिअर, जे की हे नितंब म्हणजे हिप जॉईंटच्या अवतीभोवती म्हणजे हा जॉईंट इन्व्हॉल्व्ह होतो, अशा पेशंटमध्येही आपल्याला ते टोटल हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करायला लागतं. आणि जर आपण टोटल नी रिप्लेसमेंट बघतो तर याच्यामध्ये बी कारण काही असो, रुमॅटॉइड आर्थरायटिस असो की ऑस्टिओआर्थरायटिस असो, म्हणजे वयामानानुसार होणाऱ्या गोष्टी असो, किंवा रक्तातून एखादा जे रुमॅटॉइड आर्थरायटिस आपण जे म्हणलं त्याच्यामुळे झालेलं असो, कारण काहीही असो, जर जॉईंट खराब झाला, जॉईंटच्या सरफेस खरबूड झाल्या आणि पेन होत असेल तर त्याला टोटल नी रिप्लेसमेंट केल्याशिवाय पर्याय नाही. हा झाला टोटल नी रिप्लेसमेंट. आणि ह्या दोन्ही सर्जरीनंतर शक्यतो आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण अँटेरियर अप्रोचने ऑपरेशन करतो. पण सहसा हे ऑपरेशन केल्याच्या नंतर मांडी घालून बसणे किंवा म्हणजे बसू शकता तुम्ही, पण आम्ही सांगतो किंवा सगळे डॉक्टर लोक सांगतात की बसू नका, कारण की तो इम्प्लांट खराब होणार आहे. जर देवाने दिलेला नैसर्गिक अवयव जॉईंट खराब होऊ शकतो, तर आम्ही तर शेवटी डॉक्टर आहेत, त्यांनी 25, 30, 40 वर्षाची गॅरंटी दिलेली आहे. शेवटी तो इम्प्लांट खराब होणारच. बसू शकता, नाही बसण्याचा असं काहीच हे नाहीये, पण फक्त न बसलेलं चांगलं, त्याची लाईफ वाढते त्या इम्प्लांटची, एवढंच. खरं तर सर, जॉईंट रिप्लेसमेंट जी सर्जरी आहे, तर ही सर्जरी करण्यापूर्वी जो पेशंट असेल यांनी काय काळजी घ्यायला हवी आहे आणि सर्जरी झाल्यानंतर किती दिवस साधारण ते हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं? सुरुवातीला मी पहिल्या प्रश्नाकडे येतो की सर्जरीच्या आधी घ्यायची काळजी. त्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्णांनी जेवढं शक्य आहे तेवढं त्यांचं वजन कमी केलं पाहिजे.
कारण जर तुमच्या सांध्यावरचं प्रेशर तुम्हाला कमी करायचं असेल किंवा सर्जरीमधले सगळ्यात चांगल्यातले चांगले रिझल्ट्स हवे असतील तुम्हाला, तर तुमचं वजन आटोक्यात आणलं पाहिजे. स्नायू थोडेसे मजबूत केले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर रिहॅबिलिटेशनमध्ये आणि लवकरात लवकर नॉर्मल कामं तुम्हाला रिझ्यूम करता येतील. जर तुम्हाला कुठं शरीरामध्ये कुठं इन्फेक्शन असेल तर त्यासाठी प्रॉपर त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे, जेणेकरून ऑपरेशनमध्ये जंतुसंसर्ग आपल्याला टाळता येतो. आणि साधारणतः आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो तुमच्या, की किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. तर सरासरी 3 ते 4 दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णांना आम्ही दुसऱ्या दिवसापासून पूर्ण वजन देऊन चालवायला चालू करून देत असतो वॉकरच्या सहारे. पण हळूहळू अँटीबायोटिकचे डोसेस देणं आलं, थोडासा पेन जो सुरुवातीच्या 2-3 दिवसात असतो तो आम्ही सलाईनच्या वाटं जी औषधं देतो त्याच्याने आपल्याला कमी करता येतो. त्यामुळं ऑन एन ॲव्हरेज सरासरी आपल्याला पेशंटला 3 ते 4 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवता येतं. हळूहळू जसं ॲडव्हान्सेस येत आहेत, मल्टीमोडल अॅनाल्जेसिया किंवा अॅनास्थेशियाच्या टेक्निक्स डिफरंट सुरू होत आहेत आणि सर्जरीच्या टेक्निक्स बदलत आहेत. त्यामुळे आजकाल हे डे केअर सर्जरीज, अगदी अमेरिकेमध्ये तर डे केअर सर्जरीज म्हणून याला ट्रीट केलं जातंय. हळूहळू भारतामध्ये पण ह्या गोष्टी प्रचलित होत चाललेल्या आहेत. सर, नवीन सांधा हा किती वर्ष टिकतो आणि तो पुन्हा सर्जरी करण्यासाठी म्हणजे होऊ शकते, त्याची गरज पडू शकते का? एक सांध्याची एक लाईफ असते. साधारणतः 25 ते 30 वर्ष त्याला काही होत नाही. जसं मी सांगितल्याप्रमाणे जर समजा तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचं जर काळजी नाही घेतली तर कदाचित तो खूप लवकरही खराब होऊ शकतो. त्यानंतर एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की 1% चान्स हा इन्फेक्शनचा असतोच. शेवटी कुठेही केली, इथेही केली, जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये केली तर 1% चान्स हा इन्फेक्शनचा असतोच. बऱ्याचशा गोष्टी इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा खराब झालेल्या आहेत ऑपरेशनच्या नंतरच्या. त्यावेळेस आपल्याला रिव्हिजन करण्याची गरज पडते. पण शक्यतो कोणताही डॉक्टर असो, कोणताही सर्जन असो, तो अतोनात त्याच्या साईडनं प्रयत्न करणार, की आपण केलेलं ऑपरेशन खराब होऊ नये. ज्याही गोष्टी ऑपरेशन दरम्यान किंवा ऑपरेशनच्या नंतर ज्याही काळजींची घ्यावायची जी समजा ज्या गोष्टींची घ्यावायची जी काळजी आहे, ज्या डॉक्टरच्या एंडने आहे, तो डॉक्टर घेणारच, तो सर्जन घेणारच. पण एवढं सगळं केल्याच्या नंतरही 1% चान्स असतो. हे एक कारण असू शकतं फेल्युअरचं. दुसरी गोष्ट, जर पेशंटचा कॉम्प्लायन्स नसेल, समजा पेशंट वारंवार मांडी घालून बसत असेल किंवा वारंवार त्यानंतर त्याला पडला असेल एखाद्या वेळेस परत एकदा, तर असं रिव्हिजनचे चान्सेस याच्यामध्ये होऊ शकतात. पण शक्यतो आमचा अनुभव बघता आम्ही जेवढ्या पेशंटला ट्रीट केलं, रिव्हिजनचे चान्सेस खूपच कमी आहेत. म्हणजे साधारणतः तुम्ही समजू शकता की 25 ते 30 वर्ष आरामात तुम्ही कुठलाही इम्प्लांट टाकला तरी तो चालू शकतो. ओके. त्याच्यानंतर जर लागलीच काही गरज, कुठं थोडा जर प्रॉब्लेम तुम्हाला आलाच, तर तुम्ही त्वरित जर समजा तुमच्या डॉक्टरांना जर संबंध साधला तर ह्याचंही जे फेल्युअरचं प्रमाण आहे आणखी कमी होऊ शकतं. अगदी बरोबर. सर, आता आपण तुमच्याकडे येऊया. खरं तर बऱ्याच रुग्णांना मधुमेह असतो, त्यासोबतच उच्च रक्तदाब देखील असतो. तर या रुग्णांचं कसं तुम्ही यांची ट्रीटमेंट करता किंवा काय? रुग्णांना मधुमेह आहे किंवा उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपीचा त्रास आहे, तर ह्या लोकांना ह्या दोन्ही गोष्टी ऑपरेशनच्या आधीच आम्ही कंट्रोल करून घेत असतो. जर तुमचं HbA1c म्हणजे 3 महिन्याचं शुगर कंट्रोल लेवल जर तुमचं 7 पेक्षा कमी असेल तरच आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट लगेच करायचा सल्ला देतो. नाहीतर तुमचा मधुमेह आटोक्यात आल्याशिवाय आम्ही जॉईंट रिप्लेसमेंटकडे जात नाही. त्यासोबतच जसं बीपी जर खूप हाय असेल आणि तो हळूहळू आपण कमी करत असतो. गोळ्या औषधानं जर तुमचा बीपी कंट्रोल झाला, व्यवस्थित झाला, तर ऑपरेशनच्या नंतरचे कॉम्प्लिकेशन होण्याच्या रिस्क पण कमी होत असतात. तर त्यामुळं मधुमेह असेल, हाय बीपी असेल, कार्डियाक डिसीज असतील, रिनल म्हणजेच किडनीचा काही विकार असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित गोळ्या औषधांनी कंट्रोल करूनच आपण ऑपरेशनसाठी रुग्णांना तयार करत असतो. नक्की सर, पर्याय आणि तंत्रज्ञान पण आता बऱ्यापैकी आलेले आहेत. तर आपण जॉईंट रिप्लेसमेंटचे पर्याय काय आहेत किंवा आर्थ्रोस्कोपी ही कधी उपयुक्त ठरू शकते? याबद्दल बोलण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, आर्थ्रोस्कोपी ही जी गोष्ट आहे, जी सांध्यांच्या लिगामेंट्स म्हणजे स्नायू जर खराब झालं, स्नायू तुटला, तर त्याला रिपेअर करण्यासाठी आपण आर्थ्रोस्कोपी करतो. जर जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सांधा प्रत्यारोपण जर सर्जरी करायची असेल तर त्याच्यासाठी आता आपल्याकडे 2 पद्धती आहेत. एक तर पारंपरिक पद्धती आणि दुसरी रोबोटिक्स. तर पारंपरिक पद्धतीमध्ये डॉक्टर स्वतः जिगच्या साह्याने, इन्स्ट्रुमेंटेशनच्या साह्याने आणि स्वतःच्या अनुभवाने तो जॉईंट चे जे वेगवेगळे कट्स असतात, की जी प्रोसिजर असते जॉईंट रिप्लेसमेंटची, ते करत असतो, म्हणजे सांधे प्रत्यारोपण. आणि रोबोटिक्स हा कालांतराने एक 15 ते 20 वर्ष, 2 ते 3 डिकेड म्हणू शकतो आपण, याच्या आधी हा डेव्हलप झालेला एक प्रकार आहे. याच्यामध्ये आपल्याला रोबोटच्या साह्याने पहिल्यांदा पेशंटचं आपण सगळं वर्कअप करून घेतो, ज्याच्यामध्ये CT स्कॅन हा एक असतो, इमेजिंग,
त्याच्यानुसार त्या सांध्याची पूर्ण आपण इमेजिंग करतो. तो त्या रोबोटिक्सच्या याच्यामध्ये फिट करतो आणि मग रोबोटिक्स आपल्याला गाईड करतं की ऑपरेशनच्या दरम्यान, म्हणजे ऑपरेशन तेव्हाही सर्जनच करतो, पण रोबोट हा आपल्याला खूप जास्त 3D इमेजिंग देतो, ज्यामुळे जो सर्जन आहे त्याला व्यवस्थित कुठं कट करायचं आहे, काय करायचं आहे, इंट्राऑपमध्ये खूपच मदत मिळते. आणि त्याच्यामुळे जो सांधा आपण जो टाकणार आहेत, इम्प्लांट टाकणार आहेत, तो अधिक अचूकरित्या टाकला जातो. आणि ह्या गोष्टीनंतर एक तर ऑपरेशनचा टाइमही कमी होतो, आतमध्ये होणारी जे टिश्यू किंवा आपल्याला जे कापायचे आहेत ते सुद्धा कमी होतं, त्याच्यानंतर रक्तस्रावही कमी होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पेशंटची रिकव्हरी आणखी खूप फास्ट होऊन जाते. मग पर्याय कुठला म्हणजे योग्य आहे, किंवा रोबोटिक की पारंपरिक? हा 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 जो निर्णय आहे हा डॉक्टर घेणार, कारण की डॉक्टर जेव्हा क्लिनिकली त्या पेशंटला बघतो त्यावेळेस डॉक्टर सांगणार की नाही, आता ह्या पेशंटला कन्व्हेन्शनलही करू शकतो, काही पेशंटला आपल्याला रोबोटिक्स, की नाही बाबा मला ह्याचं जॉईंट ह्या इमेज नंतरही कळत नाहीये, त्यावेळेस मला रोबोट्स पाहिजे, जर मला ह्यानी रोबोटनी केलं तर ह्याला जास्त म्हणजे युजफुल राहील, रिकव्हरी खूप फास्ट होईल. पेशंट परसेप्शन डॉक्टरांनी, म्हणजे तो डॉक्टरच डिसाईड करणार की बाबा कुठल्या पेशंटला, पेशंट ऍक्च्युली असं नाही, पेशंटच्या एंडने तर पेशंटला फक्त मला बरं व्हायचंय एवढं म्हणून येतो डॉक्टरांकडे. शेवटी हा डॉक्टरांचा कॉल झाला की याला कन्व्हेन्शनल करायचंय का याला रोबोटिक्स करायचंय. सर, आता हे सगळं झालं, ऑपरेशन असेल, सर्जरी असेल, या सगळ्या गोष्टी झाल्या. हम्म. प्रामुख्यानं महत्वाचं म्हणजे यामध्ये की जॉईंट सर्जरी जी आहे यासाठी साधारण किती खर्च लागतो, आणि शासनाचा काही विमा त्यामध्ये समाविष्ट आहे का, किंवा शासन काही त्यासाठी मदत करते? सर्वसाधारणपणे जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट करतो तो 1.5 ते 2 लाखापर्यंत टोटल खर्च लागत असतो. तर शासनाच्या ज्या योजना आहेत, ज्यामध्ये आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम असेल, एक सर्व्हिसवन म्हणजे माजी सैनिक योजना असेल, यामध्ये हे पूर्णपणे कॅशलेस म्हणजेच पूर्णपणे विनामूल्य उपचार केले जातात त्याच्यामध्ये. हे सोडून मुख्यमंत्री सहायता निधी असेल तर यामधून मदत होते. आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यातून रुग्णांना मदत होते. नक्कीच सर. खरं तर आता आपण जे तरुण बघतोय, म्हणजे 30 ते 40 वयोगटातील असेल किंवा 25, यांच्यामध्ये पण हा आजार आता बऱ्यापैकी काही प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय. तर तरुणांसाठी जॉईंट रिप्लेसमेंट हे योग्य आहे का, म्हणजे 40च्या रेंजमधल्या लोकांसाठी? ऍक्च्युली याचं उत्तर असं राहील की तो पेशंटने समजा त्याला खरंच प्रॉब्लेम असेल जॉईंटचा, जसं की अवॅस्क्युलर नेक्रोसिस आपण म्हणलं, या वयोगटात मोस्टली खुब्याच्या सांध्यांचा प्रॉब्लेम होतो, अवॅस्क्युलर नेक्रोसिस आपण म्हणतो, ज्याचं आता रिसेंटली जर बघायला गेलं तर त्याचं प्रमाण कोविडच्या नंतरच वाढलेलं आहे, त्याच्या आधी आपण एवढे बघत नव्हतो. तर अशा ह्याच्यामध्ये जे आपण सांधा रिप्लेसमेंट करतो, खुबा रिप्लेसमेंट करतो, आपल्याकडे जे इम्प्लांट्स आहेत त्याच्या साह्याने तो आरामात पुढचे 30 ते 40 वर्ष जगू शकतो. कारण की त्या इम्प्लांटची ड्युरेबिलिटी इतकी चांगली असते की बाबा तुम्हाला 25 ते 30 वर्ष तर काहीच प्रॉब्लेम होत नाही, काहीच होत नाही, जर तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचं जर योग्यरित्या पालन केलं तर. तर त्यामुळं या वयोगटामध्ये जर समजा असा प्रॉब्लेम झाला तर त्या तरुणांनी बिलकुल काही टेन्शन न घेता आपल्या ज्या जवळच्या ज्या डॉक्टरांवर त्यांचा फेथ आहे त्यांच्याकडे जावं आणि ह्या गोष्टीचा खरोखर म्हणजे विचार करावा. त्याच्याबद्दल काही शंका मनात ठेवण्याचं कारणच नाहीये. ओके. खरं तर सर, आता गेल्या 8 वर्षापासून तुम्ही या फील्डमध्ये काम करताय. असे तुमचे काही अनुभव आहेत का, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना शेअर करताय? हो, असे चॅलेंजिंग अनुभव असे होते की जसं तुम्ही आत्ता म्हणलात की रिप्लेसमेंट सर्जरी ही यंग एजमध्ये, म्हणजे कमी वयाच्या मुलांमध्ये केलेली चांगली राहील का. माझ्याकडे एक पेशंट असा होता, पुण्याला होतो मी तेव्हा, 23 वर्षाचा मुलगा होता, त्याला अँगस्पॉन्ड होता आणि कोविडही झाला होता, दोन्ही खुबे खराब झाले. अक्षरशः तो पेशंट झोमॅटोचं डिलेव्हरीचं काम करायचा आणि त्याच्याकडे आता या सर्जरीचा तर ऑपरेशनचा खर्च तर जसं सरांनी सांगितलं, ज्या व्यक्तींकडे स्कीमच नसेल काही त्यांना तर स्वतःच्या पैशांनीच करणे. तर त्यावेळेस आम्ही बड्या मुश्किलने जाऊन त्याचं ऑपरेशन केले एकदम कमी खर्चामध्ये, जेवढं जमेल तेवढं, कारण की 23 वर्षाचा मुलगा, जेमतेम हातावरचं पोट त्याचं सगळं. तर त्यावेळेस जेव्हा आम्ही त्याचे दोन्ही खुबे बदलले, पहिल्यांदा एक बदलला, त्याच्यानंतर दुसरा बदलला, त्याच्यानंतर तो आज झोमॅटो डिलेव्हरीचंच काम करतोय. म्हणजे बघा ते काम किती रिस्की असतं, म्हणजे गाडीवर प्रत्येक वेळेस पावसा पाण्याचं उन्हाचं जाणं, सगळ्या करणं आणि घरच्यांना कमवून देणं, म्हणजे ही खूप, पण तो आता व्यवस्थित करतोय. याच्यानंतर मी तुम्हाला याचा जर समजा वाटलं त्याचा व्हिडिओ वगैरे किंवा त्याचा म्हणजे त्याचं पण त्याला पण इंटरव्ह्यूला इथं बोलू शकतो आपण. ही एक इन्स्पायरेशन स्टोरी आहे. म्हणजे ऑपरेशन तर मी आणि सरांनीही भरपूर केले, पण अशी काही गोष्टी असतात
की ज्या खरंच ट्रुली अप्रिशिएबल असतात डॉक्टरसाठी पण आणि आजूबाजूच्या समाजासाठी पण. म्हणजे सर्जरी नंतर जो रुग्ण आहे तो अगदी पूर्णपणे पूर्णपणे म्हणजे 100% बरा होतो, 100% फिरू शकतो, फिरू शकतो, 100% सगळ्या गोष्टी 100% बरा होतो. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण येस तुमच्याकडे आहे. येस. सर तुमच्या या 8 वर्षाच्या कालामध्ये म्हणजे 8 वर्षामध्ये असे काही अनुभव आहेत का तुमचे? येस, आधी मला अगदी आता जो आठवतोय तो माझ्याकडे एक 1.5 वर्षापूर्वी एक 95 वर्षाच्या आजी आल्या होत्या. त्यांचा बॉल त्या घसरून पडल्या आणि त्यामुळे त्यांचं बॉल फ्रॅक्चर झालेला होता, हिप जॉईंट खुबा फ्रॅक्चर झालेला होता. तर मग त्यांना आम्ही सांगितलं की त्यांचं वय वाढल्यामुळं त्यांना असलेल्या बीपी शुगरमुळं बऱ्यापैकी त्यांना बाकीच्या गोष्टीचे कॉम्प्लिकेशन्स पण समजावून सांगितले. त्यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसापासून त्या व्यवस्थितपणे चालायला लागल्या. आज घडीला त्या अजून पण दर 3 महिन्याला मला दाखवायला येतात. तसं पाहायला गेलं तर त्यांचं वय एवढं जास्त आहे की त्यांना खापरपणजी आहे. त्यांच्या नातीची नाती 15 वर्षाची आहे. एवढं त्यांचं वय जास्त आहे. तर त्यामुळं वयाची अट ही सांधे प्रत्यारोपणाला नाहीये. जर तुम्हाला गरजेचं असेल, तुमचा सांधा खराब झालेला असेल किंवा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळं फ्रॅक्चरमुळं असेल, डिस्लोकेशनमुळं असेल, जर तुम्हाला गरज पडत असेल तर तुम्ही सांधे प्रत्यारोपणाचा पर्याय निवडला पाहिजे. येस सर, मी तुम्हाला थोडं इंटरप्ट करतो. म्हणजे आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी तुम्हीही ऐकलंच असेल. म्हणजे माझ्याकडं 23 वर्षाच्या मुलाचा एक एक्सपिरियन्स आहे आणि सरांकडे 95 वर्षाच्या आजीचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुम्ही ही रेंज लक्षात घेतली पाहिजे की बाबा 23चा असो की 95चा असो, ज्या रुग्णांना सांधे प्रत्यारोपण सांगितलेलं आहे, ऍडवाइस केलेलं आहे त्यांच्या सर्जननी, सगळ्यांच्या सक्सेस स्टोरीज आपल्याकडे आहेत. तर ह्याच्यावरून मला असं वाटतं की आपल्या अनुभवातूनच सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. सगळ्या गोष्टी खरं तर सर आपण बघितलं सांधेवात म्हणजे काय किंवा सांधेवात नेमका काय असतो, तो आजार कसा होतो, त्याच्यावरती उपाय काय असतात, कशा पद्धतीने सर्जरी केली जाते किंवा एक साधारण किती खर्च या सर्जरीला लागतो, या सगळ्या संदर्भात आपण आज डॉक्टर मुंडे सर आणि डॉक्टर अडेराव सर यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी अतिशय योग्य असं मार्गदर्शन किंवा योग्य अशी माहिती सांधेवाताबद्दल आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि आपल्यासोबत त्यांनी शेअर केली. त्याबद्दल खरं तर सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आहात. सांधेवात म्हणजे काय हे अगदी थोडक्यात आणि आमच्या शब्दामध्ये आमच्या प्रेक्षकांना समजून सांगितलं. त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण खास चर्चा खास डॉक्टरांसोबत पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज. नमस्कार.